स्माइली विनिंग आजच्या सेशनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपला लास्ट सेशन आहे या रेकी लेवल 1चं. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहे. आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात नाही, आपली डेली प्रॅक्टिस आणि एक छोटासा टॉपिक आहे तो समजून सांगते मी तुम्हाला. ठीक आहे? येस. कसे आहात सगळे? पहिल्या दिवसापासून आजचा दिवस तुमचा कसा आहे? मैं स्वस्त हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. आहात का तुम्ही सगळे? येस आहेत. येस, व्हेरी गुड. आणि आपल्याला रोज ह्याच पद्धतीने आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचं आहे भगवंताकडे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. तू मला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहे त्या त्या सगळ्या दिल्या आहे, बरोबर ना? ते ग्रॅटिट्यूड करणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या आयुष्यात जी छोटी आनंद निर्माण होतो, छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येत आहे ना, व्यक्ती येत आहे, वस्तू येत आहे, छोटासा आनंदाचा क्षण भेटत असेल ना, तरी देखील तुम्ही त्याचं ग्रॅटिट्यूड करा. कारण मी पहिल्या दिवसापासून सांगत आली आहे, आपण जे जीवन जगतो आहे ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आपण जगतो आहे, बरोबर? आपल्याकडे आज ज्या गोष्टी आहेत, ज्याला आपण प्रत्येक वेळा डाऊन टू अर्थ असलं पाहिजे, की आपण जेव्हा बघायचंय सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर वरच्याकडे बघा. म्हणजे आपल्याला जर सक्सेस पाहिजे असेल तर आपल्याला, किंवा आपल्याला प्रगती पाहिजे असेल, तेव्हा आपल्याला वरती बघायचंय, की हा मला माझीच कॉम्पिटिशन माझ्यासोबत आहे, पण मला कुणीतरी आदर्श पाहिजे, बरोबर? मी त्याच्या तत्वावरती चालून त्यांनी कुठले रूल फॉलो करून समोर गेला आहे त्याच रूलनी मी जाणार, त्याच रस्त्याची मी काय करणार, वाट धरणार, बरोबर? आणि जर आपल्याला समाधानी आणि आनंदी राहायचं आहे ना, तर त्यांच्याकडे बघा ज्यांच्याकडे डोळे नाही, हात नाही, पाय नाही, घर नाही, कपडे नाही, दोन वेळचं जेवण नाही. तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला ईश्वराने भरपूर काही दिलेलं आहे, बरोबर ना? भरपूर काही दिलंय. मग भरपूर काही दिलेलं आहे तर आपल्याला थोडीशी स्टेप उचलायची आहे. मी ज्या स्टेटमध्ये आज आहे त्या स्टेटमधून निघून मला कुठेतरी माझी जर प्रगती करायची आहे, तर कुठल्या तरी तत्वावर चालून, कुठल्या तरी आदर्शांना फॉलो करून, काहीतरी शिकून मी माझी प्रगती साधणार आहे, बरोबर? कर समजतंय? येस. म्हणून नेहमी आनंदी राहण्यासाठी एकच मूल मंत्र आहे, की तुम्ही ग्रॅटिट्यूड करा. तुम्ही ज्या पद्धतीने ग्रॅटिट्यूड कराल, ज्या पद्धतीने तुम्ही ईश्वराचे आभार मानाल, ईश्वर तुम्हाला अनेक करोडो पटीने ती संधी देत राहील. तुम्हाला अनेक अनेक पटीने ते संधी ईश्वर तुम्हाला देणार, पण फक्त प्रॅक्टिस केल्याने, बरोबर? ग्रॅटिट्यूड केल्याने, तुम्ही आभार मानल्याने आणि रेकीच्या 5 तत्वांना फॉलो केल्याने एक सुंदर जीवन जगायचं असेल ना, रेकी पहिली लेवल आपल्याला शिकवते की स्वतःचा शोध घ्या, आणि स्वतःचा शोध घेता घेता आपल्याला जीवन जगण्याची एक सुंदर कला रेकी आपल्याला शिकवून जाते. आज आपला शेवटचा दिवस आहे बघा. पहिल्या दिवसापासून आपला मूड आणि आजचा 10वा दिवस आहे. आपला मूड जो आहे, आपला स्वभाव आहे, कुठेतरी छोटं छोटं परिवर्तन आलेलं आहे, कुठेतरी छोटी छोटी बदल झालाय, कुठेतरी आपल्या संवादामध्ये बदल झाला आहे, नात्यांमध्ये कुठेतरी गोडवा आलेला आहे. का? कारण आपण कुठेतरी स्वतःचा विचार करतो आहे. इथे चिवचिव कावकाव जी लोकांची होती ती बंद झालेली आहे. मी आता माझा फोकस कुठे शिफ्ट झालाय, माझ्यावरती झालाय, राईट? हो ना? प्रायोरिटी कुठे झाली आहे, की मी इतरांनी माझ्यासोबत काय केलं याचा विचार करणं काय आहे, बंद झालाय. आणि मला माझ्यासोबत काय करायचं आहे, मला मला स्वतःला मला कसं ट्रीट करायचं हे मी शिकते, बरोबर ना? मी मला जोपर्यंत ऍज अ क्वीन ट्रीट करणार नाही, तोपर्यंत समाज, कुठलंही नाते, कुठलेही व्यक्ती मला तसं समजणार नाही आहे. म्हणून पहिल्यांदा मी स्वतःची प्रायोरिटी आज बनलेली आहे, बरोबर ना? आणि स्वतःच्या आनंदाची जबाबदारी, स्वतःच्या आनंदाचे रिमोट मी माझ्या हातात घेतलेले आहेत. राईट ऑर रॉंग? की आताही कुणीतरी काहीतरी पिन मारली तर होतंय त्रास? होतंय का? शांत राहता ना तुम्ही? येस, व्हेरी गुड. चला आपण पुढे जाऊया आणि आपला जो राहिलेला टॉपिक आहे तो कंटिन्यू करूया. आज आपण जाणून घेणार आहोत, जसं माणसांना रेखील दिल्या जाते तसंच आपल्या आजूबाजूला असणारे जे प्राणी आहेत, जे आपले पेट्स अॅनिमल आहेत,
जे आपल्या घरात असतात किंवा आजूबाजूला आपल्या वावरतात, जसं गाय झालं, आपण मांजर पाळतो, कुत्रे पाळतो, त्यांना कुठल्या पद्धतीने रेकी देतात आणि त्यांची प्रोसिजर काय आहे. ऍक्च्युली हा थर्ड लेवलचा टॉपिक आहे, पण टच थेरपीनी जे आपल्या घरात पेट्स अॅनिमल सगळेजण पाळतात, तर टच थेरपीने आपण त्यांना कशी रेकी देऊ शकतो मी त्यास तुम्हाला सांगते. आपल्याला सगळ्यांना काय आहे, रेकीची प्रार्थना माहिती आहे, रेकीला कसं कॉल करायचं माहिती आहे, बरोबर. येस, मग आपल्याला काय करायचं आहे, सेम आपल्याला प्रोसिजर करायची आहे. जसं आपण माणसांना हिलिंग देतो, टच थेरपीने आपली पहिल्या लेवलला आपली ऊर्जा किती होते, 10% आपण हिलिंग देऊ शकतो. म्हणून काय करतो आपण, टच थेरपी देत असतो, बरोबर. तर आपल्याला ह्या ऊर्जा जेव्हा आपण प्राण्यांसाठी वापरतो, सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. जे आपले प्राणी आहे, जे घरात आपण म्हणजे आपण सांभाळतो, पेट्स अॅनिमल आहे, त्यांना सांभाळताना पण आपण टच थेरपी काय करू शकतो, त्यांची हिलिंग करू शकतो. आपण आता ते समजून घेऊया आणि डेली प्रॅक्टिस समजून घेऊया की आपल्याला रेकीची साधना कशी करायची. पहिल्या लेवलची जी आपली साधना आहे, ते आपलं डेली रुटीन कसं राहणार. रेकी, आता अॅनिमल आणि रेकी, बरोबर. जसं आपल्यामध्ये प्राण ऊर्जा आहे, तसं झाडांना देखील प्राण ऊर्जा आहे. मी पहिल्यापासून सांगते आहे की एव्हरी लिव्हिंग थिंग, त्यामध्ये ती प्राण ऊर्जा कार्य करत असते, ती रेकीची एनर्जी आहेच. जर ही प्राण ऊर्जा प्राण्यांमध्ये, झाडांमध्ये आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, झाडांसाठी तुम्ही अफर्मेशन देऊन, एक पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन तुम्ही झाडांची ग्रोथ, ज्या झाडांना फुलं येत नसतील, पानं येत नसतील, त्या झाडांची वाढ खुंटलेली असेल, तर त्या झाडांना देखील तुम्ही काय करू शकता, एक टच थेरपीनी रोज एनर्जी कॉल करायची आहे, रेकीला कॉल करायची आहे, रेकीला प्रार्थना करायची, आणि एक पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्याला झाडांसाठी द्यायचं आहे. कळतंय. फक्त झाडं अग्नेय दिशेला नको. कुठे नको, अग्नेय दिशेला झाडं ठेवायचे नाही. अग्नेय दिशेला फक्त लाल गुलाबाचं झाड तुम्ही ठेवू शकता, इतर झाडं तिथे ग्रो होत नाही. कळतंय. येस, तर म्हणून आपल्याला जसा ज्या मध्ये ऑक्सिजन आहे, ज्यामध्ये प्राण ऊर्जा आहे, त्या त्या प्रत्येक गोष्टीला आपण काय करू शकतो, रेकी देऊ शकतो, बरोबर. हा, मग आता अॅनिमलला रेकी कशी द्यायची, तर आपल्याला रेकीची जी एनर्जी आहे, ती रेकीची प्रार्थना म्हणायची आहे, रेकीला कॉल करायचा आहे. जर तुम्ही पहिल्या लेवलला करत आहात आणि ती जो काही तुमचा डॉग आहे, जी काही कॅट आहे, किंवा तुमच्या घरी गाय आहे, बरोबर, गोठ्यांमध्ये बऱ्याच जणांकडे असते गाय, मग त्यांना कधी कधी असं वाटते की ती गाय थकलेली आहे, तिचा चेहरा उदास झालाय, गॉड म्हणजे डॉग आपला आहे तो, डॉग थकला आहे, किंवा त्याला कुठला तरी आजार आहे, आणि त्या आजारांसाठी तुम्ही रेकी देत आहात, म्हणजे डॉक्टरकडे तर न्यायचंच आहे. मी कधीही रेकी देताना गोळ्या औषधं बंद करायला सांगत नाही, बरोबर. मग आपल्याला रेकी देताना ही सपोर्टिव्ह थेरपी, अल्टरनेटिव्ह थेरपी देतोय आपण, नॅचरोपॅथी यूज करतो आहे. तर रेकीची प्रार्थना करायची आहे, दोन्ही हात आपले रब करायचे आहे, आणि आपल्या हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपण त्या प्राण्याला हिलिंग द्यायची आहे. आपण पहिल्या लेवलमध्ये त्या प्राण्याला टच थेरपीने हिलिंग देत असतो, ठीक आहे. आणि त्यानंतर जेव्हा सगळी आपली प्रोसिजर कंप्लीट होते, तेव्हा कॉर्ड कटिंग करायला विसरायचं नाही. म्हणजेच काय, आपल्या नाभी चक्रावरती 3 वेळा कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. कळते. तुम्ही म्हणाल मॅडम नाभी चक्रासमोर का, प्राणी आहे ना ते, मग प्राण्यांचे गुण आपल्यामध्ये यायला पाहिजेत का, त्यांची निगेटिव्हिटी यायला पाहिजेत का, नाही. म्हणून आपण प्राण्यांना, जे कुठल्याही लोकांना, आपण स्वतः व्यतिरिक्त इतरांना कोणालाही रेकी देतो आहे, तेव्हा आपल्याला कॉर्ड कटिंग करणं गरजेचं असतं. कळतंय. इव्हन तर तुम्ही तुमच्या मुलांना द्या, तुमच्या हस्बंडला द्या, तुमच्या वाईफला द्या, तुमच्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना, फॅमिली मेंबरला कोणालाही रेकी दिली, तरी सुद्धा आपल्याला काय करायचंय, कॉर्ड कटिंग करायचे आहे. आणि आपल्याला रेकी दिल्यानंतर आपले हँडवॉश करून घ्यायचे, ठीक आहे. ज्यांना आपण रेकी देतो, कॉर्ड कटिंग करायची, त्यांचे आभार मानायचे, स्वतःचे आभार मानायचे, दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचे आभार मानायचे, आणि त्यानंतर आपले हँडवॉश करून घ्यायचे. तुम्ही हँडवॉश यूज करू शकता, तुम्ही साबण यूज करू शकता, किंवा तुम्ही कॉफी पावडर किंवा मीठ हे पण वापरू शकता, ठीक आहे. कळतंय. इथे कोणाला डाऊट आहे, नक्की. हा आपला एक टॉपिक राहिला होता, तो आज मी कंप्लीट केला. आता आपला इथे रेकीचा सिलेबस संपला आहे. मी आता तुम्हाला सांगते की रेकीची डेली प्रॅक्टिस कशी करायची.
आपला टॉपिक काय आहे? रेकीची डेली प्रॅक्टिस कशी करायची. जे लोक सेकंड लेवलला येणार आहे आणि सेकंड लेवलचं अट्युनमेंट होईस तर आपल्याला ह्याच पद्धतीने प्रॅक्टिस करायची. आणि सेकंड लेवलचं अट्युनमेंट झाल्यानंतर यात थोडंसं आपल्याला सिम्बॉल्स ऍड होतात, ते आपण वापर करून त्याची प्रॅक्टिस करतो. पण जे लोक सेकंड लेवलला येणार नाही आणि स्वतःसाठी रेकीचा वापर करणार आहे, तेव्हा त्यांनी प्रॅक्टिस कुठल्या पद्धतीने करायची ते मी सांगते. येस, आपण सर्वात पहिले उठल्याबरोबर जिथे आपण झोपलो आहे तिथून बेडमध्ये उठता उठताच आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचंय. तुम्ही जे तुमची जी काही प्रार्थना असेल, तुम्ही हातांची प्रार्थना करा, तुम्ही जमिनीला वंदन करत असाल तर धरणी मातेला वंदन करू शकता, किंवा तुम्ही जे काही ईश्वर गुरूंना मानता तुमच्या धर्मानुसार, तुमच्या पंथानुसार, तुम्ही त्या ईश्वर गुरूंचे आभार मानायला पाहिजे. उठल्यानंतर तुम्ही आज माझ्यासोबत माझं कुटुंब जर उठलं आहे तर मी खूप ग्रॅटिट्यूड मध्ये आहे, मी खूप कृतज्ञता आहे की माझ्यासोबत माझं कुटुंब देखील मला आज बघायला मिळतं आहे. आज अजून एक दिवस मला त्यांच्यासोबत काय आहे जगायला मिळतोय, बरोबर ना? कारण आपल्याला आपलं आयुष्य माहिती नाहीये. बँक बॅलन्स आपल्याला माहिती असू शकते, आज मला माझ्या अकाउंटमध्ये पैसे किती आहेत हे माहिती आहे, पण मला माझा उद्याचा दिवस कसा जाणार आहे, तो उगवणार आहे की नाही, तो सगळे त्या परमार्थाच्या, जो काय तो परमेश्वर आहे त्या परमेश्वराच्या हाती आहे. त्या त्या सर्व ईश्वरीय शक्ती त्या युनिव्हर्सच्या हाती आहे, बरोबर? म्हणून मी आज उठली आहे तर मी आज काय करणार, पहिल्यांदा ग्रॅटिट्यूड करणार. त्या ईश्वराला जे काही तुमचे ईश्वर गुरु आहे त्यांना आभार मानायचे. पहिली ही आपल्याला रेकीची साधना करायची आहे. ही साधना करताना, एक दिवस जगताना डॉक्टर मिकाऊसूंनी सांगितलेले 5 तत्व आपल्याला फॉलो करायचे आहे, बरोबर? डॉक्टर मिकाऊसूंनी सांगितलेले 5 तत्व आपल्याला फॉलो करायचे आहे. ती साधना झाली, आपण बेडवरनं उठलो, आपलं दिनचर्या जी दिवसभर सकाळची आपलं जे काही रुटीन असेल ते चालू केलं. त्यानंतर आंघोळ करून किंवा न आंघोळ करता तुम्हाला तुमच्या सोयीनुसार, ठीक आहे, रेकीच्या आपल्याला व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये बसायचं आहे. त्यानंतर प्रत्येकाने स्वतःसाठी एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा, बरोबर? तो एनर्जी बॉल स्वतःसाठी ग्रहण करा. वेळ असेल तर तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या व्हेकलसाठी तुम्ही पाठवू शकता, बरोबर? तुमचा औरा क्लीन करणं हे पण तुमचं सकाळीच प्रोसिजर झाली पाहिजे. ह्या आपल्याला रेकीला कॉल करून किंवा कॉल करायच्या अगोदर तुम्ही औरा क्लीन करा, रेकीला प्रार्थना करा, एनर्जी बॉल क्रिएट करा. त्यानंतर तुम्ही 7 चक्रांचं मेडिटेशन करा. काय करायचंय? 7 चक्रांचं मेडिटेशन. मग मॅडम तुम्ही म्हणाल की मॅडम ऑफिसला जायला गडबड होते किंवा मला धावपळ आहे, सकाळी वेळ मिळत नाही, मुलांचा डब्बा आहे, तर अशा कंडिशनला आपण काय करू शकतो, आपला फक्त जे ग्रॅटिट्यूड करणं, जे काही आपलं सकाळचं रुटीन आहे ते फॉलो करणं, आपल्याला औरा क्लिनिंग करणं, आणि औरा क्लिनिंग केल्यानंतर रेकीची प्रार्थना व्हाईट कलरच्या पिरॅमिडमध्ये इमेजिन करा आणि आपला औरा लॉक करून ठेवा. काय करायचा, सकाळीच आपण जेव्हा विसरतो, मग सकाळीच आपला आवरा लॉक करून ठेवायचा. मग मेडिटेशन तुम्ही दुपारी करा किंवा संध्याकाळी झोपताना केलं तरी चालेल. पण आयडियली ही जर आपण जे रुटीन लावतो आहे तर ही प्रार्थना आपल्याला, ही जी प्रोसिजर करायची आहे, डेली प्रॅक्टिस करायची आहे, ती आपण 4:30 वाजल्यापासून 7 वाजायच्या अगोदर फिनिश करणं गरजेचं असतं. काय सांगते मी की आयडियली असं कंपल्सरी आहे की रेकीचं जर तुम्ही करता आहात तर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताला ती साधना केली तर त्या ऊर्जा, एक तुम्हाला नॅचरली काय होतं, ऑक्सिजन सकाळी शुद्ध हवा असते आणि सकाळी तुम्ही जी साधना करता तेव्हा ईश्वरीय ऊर्जांचा प्रवाह काय असतो, जास्त असतो. त्यामुळे सांगितलं आहे की तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करताय किंवा तुम्ही मेडिटेशनला बसता आहे, तुम्ही 7 चक्रांवरती कॉन्सन्ट्रेट करता आहे, तर ब्रह्ममुहूर्ताला करणं गरजेचं आहे. कळतंय? शक्य असेल तर, आता उन्हाळा लागतो आहे त्यामुळे आपल्याला 6 वाजता जाग येऊ शकतो. हिवाळ्यात थोडासा प्रॉब्लेम होत होता की आपल्याला लवकर जाग येत नाही. तुम्ही 6 ते 6:45 पर्यंत आपलं सगळं फिनिश होतं. कळतंय? याला आंघोळीचं बंधन नाही आहे, याला कुठल्याही गोष्टीचं बंधन नाहीये. तुम्हाला मी काय सांगितलं की तुम्हाला तुमची एनर्जी कशी ठेवायची आहे, त्याला खाण्यापिण्याचं कशाचंच बंधन नाही. पण तुम्हाला, आपल्याला प्रत्येकाला, तर आपण कसं आहे, प्रत्येक जण तेवढं समजूतदार आहे, मॅच्युअर्ड आहे की माझ्या ऊर्जा कशा चांगल्या राहतील एवढं डिसिजन आपण स्वतःसाठी घेऊ शकतो, बरोबर? हा तनिष्का मॅम बोला.
अनम्यूट करा, अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा. हॅलो, आवाज येतोय? येतोय, बोल. तुमचा आवाज कट होतोय, मला मधलं मधलं कळतच नाहीये. हा. अ, सगळ्यांनाच कट होतोय का? नाही, मग तनिष्का मॅम नेटवर्क चेक करा. येस. मग आपल्याला प्रार्थना करायची आहे. मग आपल्याला व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये इमॅजिन करायचं. त्यानंतर इमॅजिन करून आपण औरा काय करणार आहे, क्लीन करणार. औरा क्लीन केल्यानंतर आपण एनर्जी बॉल क्रिएट करणार. एनर्जी बॉल स्वतःसाठी एक एनर्जी बॉल घेणार. तुम्ही जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही सगळ्या पॉइंट्सची प्रॅक्टिस करू शकता, जे मी तुम्हाला हिलिंग पॉइंट सांगितले. आणि जर वेळ मिळत नाही आहे तर तुम्ही सकाळी 2 हिलिंग पॉइंट घ्या, दुपारी 2 हिलिंग पॉइंट घ्या, संध्याकाळी 2 हिलिंग पॉइंट घ्या. रात्री हिलिंग केली तरी चालते. पण हिलिंग करायचं जे आपण पॉइंट वरती एनर्जी जी प्रोव्हाइड करणार आहे, तेव्हा आपल्याला फक्त एवढं करायचं आहे की ही एनर्जी पुरवताना आपण हिलिंग करताना रेखीला कॉल करणं गरजेचं आहे. प्रत्येक जर तुम्ही वेळेनुसार करता आहात, सकाळी वेगळी प्रॅक्टिस करताय, दुपारी वेगळी, तर प्रत्येक वेळ आपल्याला ती एनर्जी रेखीला प्रार्थना करून, रेखीला आवाहन करून, त्या ऊर्जांना आपल्याला ऍक्टिव्हेट करून, हे पॉइंट्सचं सांगितलं होतं मी, ऊर्जांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्या सगळ्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करून मगच आपण काय करायचं, त्या पॉइंट्सची हिलिंग करणार. कळतंय? यामध्ये 7 चक्रांचं मेडिटेशन तुम्ही सकाळी करा अथवा संध्याकाळी करा. इथपर्यंत कळालंय? येस. अजून त्यामध्ये जे अफर्मेशनचं सांगितलं होतं मी तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे, अफर्मेशन ज्यांना जी इच्छा आहे त्यांनी ते अफर्मेशन आपल्याला व्हाईट व्हाईट कलरच्या ज्या डायरी, समजा शक्यच नाही तुमच्याकडनं येलो कलरची डायरी, तर तुम्ही कुठल्याही व्हाईट कलरच्या डायरी पासून करा. त्याच्यावरती रेड पेननी नाही तर ब्लू पेननी लिहा. नाहीच, पण मी सजेस्ट असं करणार आहे की येलो कलरचे पेजेस आणा, त्याची छान डायरी बनवा आणि त्याच्यावरती रेड कलरच्या पेनाने अफर्मेशन लिहायला स्टार्ट करा. एवढं आपल्याला चार्ट शीट पेपर 5 ते 10 रुपयाला मिळतो. एका पेजेसचे 8 ते 10 पेजेस होतात. आपण असा विचार केला तर 2-3 आपल्याला काय होतं, महिनाभर टिकायला पण तेवढं जातं, जास्त कॉस्टली पडत नाही. 2 चार्टशीट पेपर वापरून आपल्याला 2 महिने जातात. त्याच्यावरती तुम्ही अफर्मेशन लिहा. तुम्ही तुमच्यासाठी एक छानसा विजन बोर्ड क्रिएट करा की व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला काय पाहिजे, तो पिक्चरच्या स्वरूपात तुमच्या भिंतीवरती लावा. हे कंपल्सरी आहे. जेव्हा तुमच्या विजनला, तुमच्या सगळ्या सबकॉन्शियस माइंडला या पद्धतीने तुम्ही ट्रेनिंग देणार की मला काय पाहिजे, जेव्हा तुम्हाला रोज दिसेल, तेव्हा त्या गोष्टी कुठेतरी तुमच्या लाईफमध्ये उतरायला 21 दिवस लागतील आणि ते डेली तुमच्या रुटीन बनायला 66 दिवस लागतात. कळतंय का? तुमचा जो न्यूरोपाथ बनतो, आपण सबकॉन्शियस माइंड स्टडी करताना सांगितलं होतं की हा न्यूरोपाथ बनायला 21 दिवस लागतात. आणि म्हणून साधना सांगितली की 21 दिवसांची साधना झाल्यानंतरच तुम्ही काय करू शकता, इतरांची हिलिंग करू शकता. तोपर्यंत आपल्याला कोणाचीही हिलिंग करायला जायचं नाही. पहिले आपण आपल्या एनर्जी ऍक्टिव्हेट करणं, पहिले आपले ब्लॉकेजेस क्लीन करायचे, एनर्जी वाढवायची, आणि मग आपण इतरांना काय करायचं, हिल करायचं. जोपर्यंत माझा घडा भरलेला नाही, माझ्याकडे तेवढी एनर्जी नाही, माझ्याच लाईफमध्ये मी सफर करते आहे, तेव्हा मी इतरांना मदत करायला जाऊ शकतच नाही. कारण माझं हे दुखतं, ते दुखतं, माझा इथे प्रॉब्लेम आहे, माझ्या फायनान्शियल ब्लॉकेजेस आहे, आणि मग मी माझी सफरिंग वाढवून घेणार नाहीये. म्हणून पहिल्यांदा मी माझं स्वतःचं वाढवून घेईल, स्वतःच्या ऊर्जा चार्ज करेल, स्वतःच्या लाईफ मधले ब्लॉकेजेस रिमूव्ह करेल, आणि मग मी काय करणार, इतरांची हिलिंग करणार. कळतंय? डेली प्रॅक्टिस आपल्याला कशी करायची आहे हे कळालं का? आपल्याला औरा क्लीन करणं रोज गरजेचं आहे, आपल्या स्वतःसाठी. ज्यांना तुम्हाला वाटत नाही की मी माझ्यासाठी तरी स्वतःसाठी एनर्जी बॉल ऍक्टिव्हेट करणं, जो एनर्जी बॉल आहे तो रोज आपण ग्रहण करायचा आहे. नंतर आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचं आहे, डेली प्रॅक्टिस करायची आहे, आपले जे पॉइंट्स आहेत त्याला हिलिंग द्यायची आहे. बरोबर? आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सकाळी अजून 2 एनर्जी बॉल जे आहे आपल्या धरणी मातेला देणं आहे.
किंवा तुम्ही फॅमिली मेंबर्सला देत आहात, ते सगळे एनर्जी बॉल तुम्हाला द्यायचे आहे. तुम्हाला हा सिक्वेन्स मी जसं सांगितलं तसं जमत नसेल तर तुम्ही ऍटलिस्ट सकाळी जी 2 मिनिटाची ग्रॅटिट्यूड आहे किंवा 2 मिनिटांचं तुमचं सकाळचं जे काही रुटीन असेल ते रुटीन झाल्यानंतर कमीत कमी तुमचं औरा क्लीन करणं, म्हणजे तुम्हाला जे काही क्लिनिंग आहे ते करणं आणि औरा लॉक करणं आणि एक एनर्जी बॉल स्वतःसाठी ग्रहण करणं, एवढं तरी करा. बरोबर. आणि एक अफर्मेशन म्हणजे तुम्हाला व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, एक कोणतंही अफर्मेशन तुम्ही काय करायचं, रेकॉर्ड करा. तुमच्या आवाजात रेकॉर्ड करा किंवा तुमच्या भिंतीवरती, तुम्ही जिथे काम करता तिथे भिंतीवर, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ, किंवा मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे कुठलंही अफर्मेशन तुम्ही एखादं मनीचं अफर्मेशन तुम्ही कुठलंही, आपण आय एम मनी मॅग्नेट, आय एम हेल्थ मॅग्नेट, आय एम लव्ह मॅग्नेट, कुठलंही एक पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्ही रोज तुमच्या आवाजातलं रेकॉर्ड करून ऐकता. त्यांनी काय होईल माहितीये का, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला इनडायरेक्टली ट्रेनिंग देत आहे. रात्री ऐका, कारण सकाळी जेव्हा उठतो आपण तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं, तेव्हा रात्री झोपतो तेव्हाही आपलं सबकॉन्शियस माइंड काय असतं, ऍक्टिव्ह असतं. म्हणून ह्या 2 वेळेस आपण जर ट्रेनिंग दिलं आपल्या सबकॉन्शियस माइंडला तर त्याचा इफेक्ट मल्टिपल होऊन येतो. कळतंय? म्हणून तुम्ही एक तर सकाळी मेडिटेशन करा ब्रह्ममुहूर्ताला, नाहीतर रात्री मेडिटेशन करा आणि शांततेने कोणाशीही न बोलता झोपी जायचं. कळतंय? रात्री मेडिटेशन करा, झोप बेडवरती, ते पण मेडिटेशन झाल्यानंतर कुणाशीही न बोलता झोपू जायचं. कळतंय? येस. आता मी काल तुम्हाला काही पॉवरफुल आपली डेली प्रॅक्टिस मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे का, समजलं आहे सगळं? तुम्ही ज्याला प्रॉब्लेम आहे त्या त्या पॉइंट्सला देखील हील करू शकता. म्हणजे मला जर काही पोटांशी रिलेटेड इश्यू आहे तर मी माझ्या स्वादिष्टान चक्राला किंवा मणिपूर चक्राला, डायजेशनचे इश्यू असतील तर मणिपूर चक्राला हिलिंग करणार. मला जर शुगरचा प्रॉब्लेम आहे तर रोज मी माझ्या मणिपूर चक्राला रेकीच्या ऊर्जा काय करेल तिथपर्यंत पोचवेल. बरोबर. जर मला गायनिक इश्यू असतील तर मी स्वादिष्टान चक्राला हिलिंग करणार आहे. बरोबर. मला माझ्या गुडघ्यांचे काही दुखणे असतील तर मला रोज रूट चक्राला हिलिंग करणं गरजेचं आहे. मला कुठल्याही पद्धतीने भीती वाटत असेल, अँझायटी होत असेल, कुठे डिप्रेशन वाटत असेल, स्टॅबिलिटी वाटत नसेल, तेव्हा मी माझ्या रूट चक्राला हिलिंग करणार. माझ्या मनात कोणाबद्दल प्रेमाच्या भावना निर्माण नसतील होत, मी रागराग करत असेल तर मी माझ्या हृदय चक्राला काय करणार आहे, रोज हिलिंग करणार आहे. मला रोज जर तुम्हाला असं वाटतं आहे की मला लोकांशी कम्युनिकेट करता येत नाही, बरोबर, नीट बोलता येत नाही, माझा थायरॉइडचा इश्यू आहे, तर काय करणार, मी माझ्या गळ्याला हिलिंग करणार. बरोबर. मला विचारांची क्लॅरिटी मिळत नाही, मला विचार लवकर डिसिजन घेता येत नाही, तर मला काय करायचं, ओमचा उच्चार करायचा आहे. म्हणजे माझ्या जे वरचे चक्र आहेत ते काय होईल, बॅलन्स होईल, मला ती एनर्जी अलाइंड होईल आणि मग मला थर्ड आय चक्राला हिलिंग करून माझ्या सगळ्या ऊर्जा बॅलन्सिंग होतील. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी 7 चक्रांचं मेडिटेशन करा. तुमचे ओव्हरऑल प्रॉब्लेम्स, एव्हरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला काय होतं, मदत होते. कळते? दुसऱ्या लेवलला आपल्याला सिम्बॉल्स मिळतात म्हणून आपण डायरेक्टली सिम्बॉलचा वापर करून आपली एनर्जी वाढवू शकतो. आपल्या एनर्जीपेक्षा त्या जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती इझिली मिळू शकते. बरोबर हो की नाही? तसंच पहिल्या लेवलला आपण अफर्मेशन देऊन, एक पॉझिटिव्हिटी देऊन आपण काय करू शकतो, आपली एनर्जी वाढवू शकतो. हा, तुम्ही ॲलर्जी कशाची आहे ती डिपेंड करते. तुम्हाला जर स्किन ॲलर्जी असेल तर तुम्ही जे आंघोळीचं पाणी वापरता त्याला तुम्ही अफर्मेशन देऊन हे करा. आणि त्यातही समजा तुम्हाला स्किन ॲलर्जी आहे तर तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा वापर त्या तुमच्या हातामध्ये करू शकता किंवा त्या त्या पर्टिक्युलर स्किनचा प्रॉब्लेम वरती कडुलिंबाच्या पानांचा वापर. डस्ट आणि सायनस, ओके, फूड डस्टच्या ॲलर्जीसाठी तुम्ही एकतर ते एक नजल ड्रॉप येतो जो तुम्ही नस्य सुरू करा. नस्य मी धनश्री मॅमला पण सांगितलं होतं ना त्यांच्या मुलीसाठी. हा,
तर तुम्ही नस्य एक प्रक्रिया असते, रोज वाफा घ्यावा लागतो त्या प्रोसिजरमध्ये आणि नस्य करावं लागतं. म्हणजे एक ड्रॉप मिळतो आपल्याला, आयुर्वेदिक मेडिसिन आहे ती. तो रोज ड्रॉप टाकायचा. असं जर तुम्ही सलग 21 दिवस केले ना तर त्यांनी फरक पडतो. ह्याच्यामध्ये ऑटो इम्युनो डिसीज देखील रिकवर होतात जेव्हा आपण 3rd लेवलची प्रॅक्टिस करतो आणि 3 लेवल आपल्या कम्प्लीट होतात. बरोबर, आपल्याला काही पॉवरफुल सिम्बॉल्स मिळतात, आपण डिस्टन्स सिलिंग देखील करतो, तेव्हा आपण आपल्यामधली निगेटिव्हिटी काढू शकतो. आणि त्या सिम्बॉल्सचा वापर करून आपण काय करत असतो, जर आपल्याला पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे तर त्या सिम्बॉलचा वापर करून आपल्याला स्वतःची एनर्जी चार्ज देखील करता येते, आपल्या ऊर्जा देखील बॅलन्स करता येतात, ऊर्जा वाढवतात पण येतात. पण त्यासाठी मी पहिल्या दिवसापासून सांगते आहे की प्रॅक्टिस महत्वाची. तुम्ही ना ट्रस्ट आणि प्रॅक्टिस जेव्हा करता तेव्हा तुम्हाला रिझल्ट जाणवतात. करताय पिंपल्ससाठी डायजेशन इश्यू प्रॉब्लेम असला की पिंपल्स होतात, हीट वाढलेली आहे तेव्हा पिंपल्स होतात. म्हणून हीट कमी करायची आहे ना, तर आपल्याला त्या परीने आपलं डाएट आणि तो विहार पण महत्वाचा आहे. म्हणजे ती जर हीट जास्त होत आहे तर ती बर्निंग झाली पाहिजे, बॉडीच्या बाहेर पडली पाहिजे. कळतंय? जास्त मसालेदार खायचे नाही आणि एक सात्विक रुटीन फॉलो केलं की मग म्हणजे तो प्रॉब्लेमच तसा आहे की जर तुमचा एक तर ब्लड इश्यू असतील किंवा तुमच्या शरीरात हीट वाढलेली असेल तेव्हाच तुम्हाला डायजेशनचे इश्यू असतील, तेव्हा पिंपल्स, तोंड येणे हा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, येस. सॉरी. आता मी काल तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी काही तुम्हाला अफर्मेशन सांगते की ते तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहून घ्या. एक जनरल अफर्मेशन जे तुम्ही वापरू शकता. येस. आता लिहिताय सगळे? येस, रेडी आहात? मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वस्थ, सुरक्षित, स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी, दीर्घायुषी, यशवंत, भाग्यवंत आहोत. आपल्याला हे कुठे लिहायचं आहे? हे येलो कलरची जी डायरी सांगितली आहे त्यात काय लिहायचं तेव्हा समजत नाही की नाही, की आता मला काय पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, हे कळत नाही, हे तुम्हाला समजत नाही, हे डिसाईड करता येत नाही, तेव्हा हे जनरल अफर्मेशन, हे काय आहे? जनरल अफर्मेशन हे कोणीही यूज करू शकतो. अफर्मेशन आहे, मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी, यशवंत, भाग्यवंत आहोत. करताय? झालंय? पुढचं अफर्मेशन आहे, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये निरंतर, निरंतर जिव्हाळा, प्रेम, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, मजबूत नातेसंबंध, मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. आमच्या कुटुंबामध्ये निरंतर प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, मजबूत नातेसंबंध वृद्धिंगत, दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. आता आपल्याला लिहायचे, झालं हे? परत सांगू, आमच्या कुटुंबामध्ये निरंतर प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. ठीक आहे, दुसरं अफर्मेशन समजलं आम्हाला. नंतर तिसरा नंबरचं अफर्मेशन आहे, आम्हाला
आता फॅमिलीमध्ये जे काही सदस्य असतील त्या प्रत्येकाचे नावं लिहायचे. आम्हाला फॅमिलीमधल्या सदस्यांचे नावं लिहायचेत. सदस्यांचे नावं लिहायचे प्रत्येकाने. सुख, समाधान, सुख, समाधान, शांती, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, आम्हाला सुख, समाधान, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, आनंद, दीर्घायुष्य व मानसिक स्थैर्य लाभत आहे. व मानसिक स्थैर्य लाभत आहे. आम्हाला फॅमिली सदस्यांचे नावं लिहिलेत आपण. सुख, समाधान, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य व मानसिक स्थैर्य लाभत आहे. झालं. पुढचं अफर्मेशन लिहायचं आपल्याला. जर आपल्याला हजबंड वाईफचं नातं चांगलं करायचं आहे, सासू सुनाचं नातं चांगलं करायचं आहे, तर तुम्ही त्या पर्टिक्युलर नात्याबद्दल पण अफर्मेशन लिहू शकता. ठीक आहे. ज्या नात्यांचं मुलगा आणि आईचं नातं जर चांगलं नाहीये, सुनेचं आणि तुमचं पटत नाहीये, की तुमचं तुमच्या सासूसोबत पटत नाही, तुमचं तुमच्या आई वडिलांसोबत पटत नाही, ज्या व्यक्तीसोबत आपलं पटत नाही पण आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यासोबत आपल्याला पटवून घ्यायचं आहे, आपल्याला नाते सुधरवायचे आहे, बरोबर. तर मग काय अफर्मेशन द्यायचं ते सांगते. आमुचे नाते म्हणजे तुम्ही सासू सुनांचे नावं लिहा. मी व माझ्या सासूचे नाते, माझं आणि माझ्या नवऱ्याचं नातं असं लिहा. आमुचे नाते, तुमचं नंदा भाऊजांचं पटत नसेल, तुम्ही ज्यांच्यासोबत आपली ट्युनिंग आपल्याला माहितीये की आपल्याला यांच्यासोबत जगायचं आहे, यांना ऍडजस्ट करायचं आहे, मग जगताना आपण आनंदाने का नाही जगायचं? मग जगायचं आहे तर त्यासाठी आपण हे अफर्मेशन लिहिणार आहे की आमुचे नाते दिवसेंदिवस, आमुचे नाते दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, दृढ विश्वासाचे, आदराचे, प्रेमाचे, आमुचे नाते दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, आदराचे, प्रेमाचे आणि आनंदाचे झालेले आहे. आणि आनंदाचे झालेले आहे. झालंय. त्यानंतर आहे आपल्याला लिहायचं, आम्ही जीवनात प्रत्येक क्षण सकारात्मक विचार करतो. आम्ही, तुम्ही नावं लिहू शकता किंवा तुम्ही तुमचं नाव लिहू शकता की मी जीवनात प्रत्येक क्षण सकारात्मक विचार करते, किंवा मी व माझं कुटुंब जीवनात प्रत्येक क्षण स्वतः सकारात्मक विचार करतो. या पद्धतीने देखील अफर्मेशन लिहू शकतो. झालंय. नंतर आपल्याला अफर्मेशन लिहायचंय, रोज मी माझ्या जीवनाला, रोज मी माझ्या जीवनाला ध्यान, जीवनाला ध्यान, प्राणायाम, ध्यान, प्राणायाम, योग, मी माझ्या जीवनाला ध्यान, प्राणायाम, योग
आणि योग लिहिलं योग, सात्विक आहार, सात्विक आहार आणि सकारात्मक विचारांची जोड दिलेली आहे. रोज मी माझ्या जीवनाला ध्यान, प्राणायाम, योग, सात्विक आहार आणि सकारात्मक विचारांची जोड दिलेली आहे. हे सगळे अफर्मेशन जेव्हा आपण डायरीत लिहितो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, थँक्यू सो मच गॉड फॉर गिविंग मी, हे लिहायचं. किंवा हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. खाली काय लिहायचंय, 3 टाइम्स आपण लिहायचं, थँक्यू गॉड, थँक्यू गॉड, थँक्यू गॉड. किंवा हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. झालं, डेली प्रॅक्टिस समजली, अफर्मेशन कसे लिहायचे समजलेत. आता जर तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर म्हणजे एखाद्याला घर घ्यायचंय, बरोबर, त्या घरासाठी अफर्मेशन म्हणजे जर आपल्याला एकच अफर्मेशन आपलं असेल, किंवा माझ्या मुलाची या म्हणजे ऍडमिशन झाली पाहिजे, किंवा असं काही तुमचं एक पर्टिक्युलर एम आहे किंवा इच्छा आहे, किंवा काय म्हणतात कोणाला लग्नासाठी हे आहे, तेव्हा अफर्मेशन लिहिताना एकच आपलं जे काही लवकर आपल्याला व्हायला पाहिजे असं वाटतं, तेव्हा एक अफर्मेशन रोज 21 वेळा लिहायचं. काय लिहायचंय, एकच अफर्मेशन. हे अफर्मेशन तुम्ही लिहू शकता, पण त्यासोबत जी इच्छा तुम्हाला असं वाटते पूर्ण व्हावी, ती इच्छा लिहिताना आपण रोज 21 वेळा ती एकच इच्छा लिहायची आहे. कळतंय? आणि ती इच्छा लिहिताना ती प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला विचार करायची आहे. काय करायची आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये विचार करून लिहायची आहे. पूर्ण वर्तमान काळात आपण अफर्मेशन लिहिणार आहोत. झालेलं आहे असं बघायचं आहे. कळतंय? होणार आहे असं आपल्याला विचारच नाही करायचं. ती माझ्यासोबत झालेली आहे, माझ्याकडे ती वस्तू आलेली आहे. माझं या म्हणजे ज्यांना लग्नासाठी लिहिलंय की ते स्वतःसाठी लिहित असतील तर माझं घर झालेलं आहे, मी ती गाडी घेतलेली आहे, मी त्या गाडीत बसून, तो तुम्ही पांढरा कलर डिसाईड करा, पांढऱ्या रंगाची ही नावाची गाडी मी घेतलेली आहे. माझ्याकडे स्कूटी नसेल, तुम्ही स्कूटी आलेली आहे. तुम्ही जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी काय होतात, आपल्या आयुष्यात येत नाही. जे तुमच्या इच्छा आहे त्या याच पद्धतीने आपल्याला कंप्लीट करायच्या आहे. पहिल्या लेवलला आपण अफर्मेशनच्या साहाय्याने ह्या सगळ्या गोष्टी करतो, दुसऱ्या लेवलला आपल्याला थोडं ऍडव्हान्स शिकायला मिळतो. ठीक आहे, येस. आता कुणाचे डेली प्रॅक्टिस बद्दल काही प्रश्न असतील तर विचारा. आणि आपली लेवल 1 ची बॅच पुन्हा जर अटेंड करायची असेल तर 1 मार्च पासून लेवल 1 ची परत बॅच चालू होते. ज्यांना असं वाटते की माझं काही मिस झालेलं आहे, मला परत अटेंड करायचं आहे, तर त्यांनी लेवल 1 ची बॅच पुन्हा 1 मार्च पासून जॉईन करा. माझी काहीही हरकत नाही, तुम्ही माझ्या कितीही बॅच रिपीट करू शकता. ठीक आहे, कळालं? येस. आता कोणाचे काही प्रॉब्लेम आहे? जे शिकवलंय ते कळतं आहे? डेली प्रॅक्टिस समजली? येस. नाही होत. हा बोला, कोण बोलतंय? हा, स्वप्नाली मॅम, अनम्यूट करा. नमस्ते मॅम. नमस्ते, स्माइल इव्हिनिंग मॅम, बोला. मॅम, आपण एका वेळेला 3 अफर्मेशन असतील तर ते 21 वेळा असं 3 वेगवेगळे 21 वेळा लिहू शकतो का, की एका वेळेला एकच करू शकतो? नाही, जी गोष्ट लवकर पाहिजे तुम्ही काय करायचंय, प्रत्येक अफर्मेशन लिहा. ह्यासोबत अजून तुम्ही लिहू शकता, पण जी काही तुम्हाला लवकर पाहिजे गोष्ट, बरोबर, हं. ती पहिले प्रायोरिटीने लिहा. अच्छा. ठीक आहे.
आणि मग दुसऱ्या लेवलला आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला ते अजून जे आपण सिम्बॉल शिकतो, सगळ्या गोष्टी करतो, त्यानी थोडंसं लवकर गोष्टी होतात. आपल्याला अच्छा. कसं हे 90 दिवसांचा टाइम देऊन आपण सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. एक इच्छा जी 21 वेळा लिहायची आहे, एक अजून मॅनिफेस्टेशनच्या मेथड्स वेगवेगळ्या असतात. ठीक आहे. त्या आपण मग नंतर पुढे शिकत असतो की कुठल्या कुठल्या पद्धतीने मॅनिफेस्टेशन करू शकतो. पण ही एक सिंपल मेथड आहे की एक जी गोष्ट, म्हणजे मला जर माझं इन्कम वाढवायचं आहे किंवा मला माझं जॉबचं बघायचं आहे, तर मी एक फक्त पहिल्यांदा ते कॉन्सन्ट्रेट करेन. ठीक आहे. म्हणजे आपण जिथे फोकस करणार ती काय, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की तुमची एनर्जी तिकडे जाते, बरोबर. म्हणून मग आपण पहिल्यांदा फोकस या गोष्टीवर करणार की मला या 3 मधली गोष्ट कोणती पहिले पाहिजे. अच्छा. हा, मग ते कम्प्लीट झाल्यानंतर मग आपण दुसरं अफर्मेशन लिहिणार. यासोबत ज्या 2 अफर्मेशन आहे ते तुम्ही तुमच्या जे डेली अफर्मेशन लिहिताय त्यात लिहू शकता, बरं. अच्छा. हा, जे डेली अफर्मेशन लिहिताय ते तुम्ही 10, 12, 15 कितीही लिहू शकता तुमच्या हिशोबाने. आय एम हेल्थ मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट, आय एम लव्ह मॅग्नेट, हे कॉमन अफर्मेशन झाले. पण याच पद्धतीने तुम्ही काय करू शकता, जे खूप लवकर पाहिजे आहे बा तुम्हाला, असं पर्टिक्युलर एक 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 जे अफर्मेशन. आहे त्याच्यावरतीच आपण जाते. हा, जास्त फोकस तिथे करायचा. आणि मॅम आपली जी परत जी बॅच सुरू होणार आहे, तिला हाच आयडिया आहे की त्याच्यासाठी काही वेगळं आहे? काय? कंटिन्यू कंटिन्यू पहिले परत याच बॅचला जॉईन करायचं असेल आपल्याला फर्स्ट लेव्हलला, हा, तर तर 1 तारखेपासून मी तुम्हाला, मला फक्त मी ग्रेट म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये, आधीच्या पण ग्रुपमध्ये लिंक टाकतच असते. तुम्हाला ग्रुपमध्ये लिंक येऊन जाईल. हा, काहीच हो हरकत नाही, तुम्ही रिपीट करा, कारण तुमचं मिस पण झालंय बरेच वेळा, हो तुम्ही हो अब्सेंट मॅम. होता ना. हो मॅम. तर तुम्ही ती रिपीट करा. चालते. हो मॅम. थँक्यू. तब्येत कशी आहे तुमची? एकदम फ्रेश वाटतं मॅडम. आज आज दिवसभर कंटिन्यू कामं चालले होते. येस, व्हेरी गुड. आज मी स्वतःला म्हणजे बराच 10 ते 1 तास दिला आणि फ्रेश वाटतं मॅम मला. येस, व्हेरी गुड. बरं, मला एक एक्सपिरियन्स शेअर करता का? अ, कसं वाटलं तुम्हाला सेशन? खूप छान वाटलं मॅडम. आणि ही माझ्या बाजूला माझी मुलगी बसली आहे, ती म्हणते की मॅडम हॅलो. खूपच प्रेम आहे. आणि त्यांची शिकवण्याची पद्धती किती छान आहे, ती मला तेच सांगत होती आता. थँक्यू. तू पण शिकून घे रे की. हो. मी तिला तेच म्हटलं आता ती 10th ला जाईल ना, तर तिला म्हटलं मी हे करण्यापेक्षा तू स्वतः शिक. खरंच मग ती शिकून घे. माझी एक्झाम झाली की मग मी स्वतः हे व्हिडिओ पाहून, नाही तर मग तिला मी बॅच जॉईन करायला तू लावेल. बॅच आणि जॉईन कर. तुझी 9वीची एक्झाम झाली ना की आपली उन्हाळ्याची बॅच तू जॉईन कर. चालेल? हो चालेल. येस. चला, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. येस. हा, ऋतुजा मॅम, तुम्ही व्हिडिओ ऑन केला तर छान वाटेल मला. हा, आपण रेकीनी इम्युनिटी देखील इम्प्रूव्ह करू शकतो. तुम्हाला तुम्ही शेअर कराल तुमचा अनुभव कसा होता? अनम्यूट करता. अनम्यूट करा. बोला. हॅलो. हा, बोला. हा मॅम, तुमचं स्माइल म्हणजे इव्हिनिंग. स्माइली इव्हनिंग. तुम्ही शिकवता खूप म्हणजे चांगलं आहे आणि प्रेमाने शिकवता. मी अजून पण काही म्हणजे मी ऍक्च्युली रेकी फर्स्ट लेवल शिकली आहे पहिले, बट म्हणजे आत पण तुमचं पद्धत खूप छान आहे, म्हणजे खूप चांगल्याने शिकवता तुम्ही. मी परत रिपीट करीन एकदम चालेल, आणि मग चालेल. पुढे हे करीन. चालेल, नक्की. 1 तारखेपासून माझ्या कितीही बॅच तुम्ही अटेंड करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये. फक्त मी अट्युनमेंटसाठी एक एनर्जी एक्सचेंज घेत असते का, कारण तुम्हीही पहिले शिकला आहात. तुम्ही का, आपल्याला मी जेव्हा आपल्याला रेकी शिकतोय ही एक जीवन जगण्याची कला शिकवत आहे. पण जेव्हा अट्युनमेंट आहे ती एक एनर्जी एक्सचेंज तिथे घेणं गरजेचं आहे, म्हणून मी एक हम्म. नॉमिनल एनर्जी एक्सचेंज घेते आणि ती डोनेट करत असते. कारण मी तुमच्या कर्मामध्ये कुठेतरी हात घालते आहे, तर मला माझा कर्मा पण क्लिअर ठेवायचा आहे आणि तुमचा पण कर्मा काय असतो, क्लिअर ठेवायचा असतो. त्यामुळे मी घेते. तुम्ही बॅच जॉईन करा, ती अटेंड करा. त्यानंतर वाटलं तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. येस. तुम्ही कुठून आहात हो. मॅम? पुन्हा. येस. थँक्यू. थँक्यू थँक्यू. सो मच. येस. धनश्री मॅम तर आहेच सेकंड लेवलला. येस. अजून कोणाला शेअर करायचंय आपला एक्सपिरियन्स, कसं वाटतंय माझं शिकवणं? तनिष्का मॅम, अनम्यूट करा. समजलंय तुम्हाला?
हो, खूप छान समजलं. आज मी फर्स्ट टाइम, मी कधी प्रॅक्टिस केली नव्हती. आज मी ते फर्स्ट टाइम आपलं कालचं बॉलिंगचं केलं. तर ते मला खूप छान वाटलं. मी ऍट अ टाइम 4 केले. प्लस तुम्ही सांगितल्यासारखं आपण जे 7 चक्रांचे हे असतात, लांब वाम, त्याचे 21 मिनिटं प्रॅक्टिस केली. तो खूप छान वाटलं. ह्याच्या आधी मी तुम्हालाही पर्सनल कॉल करून मी म्हणायचे, आज मला असं होतंय, मला तसं होतंय, मॅडम करू की नको करू, की मला माझी शरीर कॅपॅसिटी आहे की नाही त्या शक्ती घ्या. पण आता असं नाही वाटत आहे. आज जे मी केलं, मी ह्याच्या पहिला घाबरून कधीच केलं नव्हतं प्रॅक्टिस, की नको मला ह्यापासून थोडं लांबच राहायचंय. हा. पण मी आज जे केलं ना, मला खूप छान वाटलं. ओके, थँक्यू खूप म्हणजे थँक्यू. खूपच छान वाटलं, आणि जी शिकवण्याची पद्धत आहे ती पण खूपच छान आहे. थँक्यू मॅम, की नाही थँक्यू. समजलं तर आपण ऍटलिस्ट असं ह्याच्या सेशन मध्ये नाही बोलता आलं तरी तुम्ही पर्सनली कधीही कॉल घेऊन, कॉल हे रिसीव करून तुम्ही आम्हाला समजवता की नाही हे असं नाहीये, तू असं कर, म्हणजे तुम्ही असं करा, हे करा. ते मला खूप छान, पर्सनली खूप छान वाटतं. त्यामुळे थँक्यू मॅम. तुमच्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू धन्यवाद. थँक्यू थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड अँड लव्ह टू यू. येस. यू टू मॅम. थँक्यू. ज्यांचं मिस झालेलं आहे, ज्यांना कुठे वाटत आहे की मला काहीतरी पॉइंट सुटला आहे, त्यांनी तुम्ही पहिल्या लेवलची बॅच परत जॉईन करा. परत आपण रिफ्रेश मध्ये आपण चालू करूया. आणि मग परत तुम्ही नोट्स काढा, जिथे जिथे चुकता आहे तिथे विचारा आणि प्रॅक्टिस करा. आपल्याला काय करायचंय, जोपर्यंत प्रॅक्टिस नाही करत ना तोपर्यंत रिझल्ट भेटत नाही. बरोबर स्वप्नाली मॅम? हो, यस ना? प्रॅक्टिस करा. तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून सांगते की तुम्ही घेता घेता थकाल, पण तुम्हाला रेती देता देता थकणार नाही. इतकी या हो ऊर्जांना, इतकी इतकी सकारात्मकतेमध्ये ताकद आहे. हो कळतंय? मॅम. येस. हा श्रुती मॅम, तुमचं देखील मिस झालंय. तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. हॅलो मॅम. हा बोला. ह्याच्या आता आपण इन्फॉर्मेशन लिहिलेले आहे, हे रोज लिहायचे का एकदाच लिहून त्यांना रोज रीडिंग करायचंय? नाही नाही, रोज लिहायचे. रोज रो, लिहायचे रोज 21 दिवस? लिहायचे. नाही, 21 दिवस नाही. त्या ओके इच्छा आपल्याला बघा, आता आपल्या आयुष्यभर आपल्याला निरोगी राहायचंय. आयुष्यभर आपल्याला आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य प्रिय आहे. ज्या गोष्टी आपल्याला हा. आयुष्यभर पाहिजे आहेत त्याच मी कॉमनली दिल्या होत्या. बरोबर? ज्या अच्छा. कॉमन अफर्मेशन दिल्या आहेत Yes. त्या आपल्याला रोजच लिहायचे. पण जे आपण हा. पर्टिक्युलर 21 दिवसांसाठी जे अफर्मेशन 21 नाही 21 वेळा लिहायला सांगितलंय, ते आपल्याला जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत लिहायची. मग आपण दुसऱ्या लिहायचे. गोष्टी फोकस करू शकतो. म्हणजे आज माझं मी अच्छा. घरासाठी दिलंय, तर मला हे घर, मला माझं नवीन घर घ्यायचं असेल तर मी काय करणार आहे, मला मी हे घर घेतलेलं आहे. हे जोपर्यंत होत नाही, मग त्याला साधारणतः आपण पहिल्या लेवलला 3 महिने 6 महिने वेळ लागू शकतो. जशा आपण ऊर्जा वाढतो, आपल्या मधले जेव्हा ब्लॉकेजेस कमी होतात, आपण त्या त्या दिशेने पाऊल ओके. टाकतो. आपल्या बघा, प्रत्येकाचे ना कुठले कुठले चक्र ब्लॉकेज असतात ना, त्यानुसार आपल्याला जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. बरोबर? तर मग आपल्या चक्रा क्लिन्झिंग जेव्हा येस मॅम. करतो ना आपण, ते महत्वाचं आहे. आपण 21 दिवस चक्रा क्लिन्झिंग करायचं आहे, मग 3 महिने सलग प्रॅक्टिस करायची आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, मग आपण इतरांचं थोडंसं हिलिंग करू शकतो. आणि हिलिंग करताना मी मास्टर लेवलमध्ये पण सांगते, फक्त ओके. दररोज एक हिलिंग करायचं. हिलिंग करताना फक्त दररोज एकच हिलिंग करायचं, जास्त हिलिंग करायला जायचं नाही. आपल्या पण ऊर्जा काय पाहिजे, आपल्याला बॅलन्स पाहिजे. कारण आपण एक व्यक्ती म्हणून आपल्याला आपल्या कुटुंबाची जबाबदारी असते. डेली रुटीन मध्ये आपल्याला भरपूर कामं आहेत, म्हणून आपण एक हिलिंग करायचं. कळतंय? ओके मॅम. येस. येस. थँक्यू. हा स्वप्नाली मॅम बोला. मॅम, आपण जे आपण त्याला काय साधना म्हणू, की आपण स्वतः जे हे करायला बसतो, हा, डेली मेडिटेशन प्रॅक्टिस. करायला. हा. तर हा डेली प्रॅक्टिस, तर ती जर तिच्यात गॅप गेला तर मग ते कशा पद्धतीने करायचं, किंवा 1 दिवस किंवा 2 दिवस बाहेर गावी गेलं किंवा नाही जमलं काही कारणास्तव, तर तर तुम्ही मग पहिले, काही गॅप जर गेल्याने काही तुमचं होतं का? जमत नाही, आपण ट्रॅव्हलिंग मध्ये आहात, जमत नाही, तर तुम्ही शांत व्हाल. म्हणजे जिथे कुठेतरी तुम्ही शांततेने बसले आहात, तेव्हा आपण काय करायचं, कमीत कमी ग्रॅटिट्यूड करायचं आहे उठल्यावर. कारण आपण जिथूनही सकाळी झोपेतून गाडीमध्ये पण उठलं आहेत, तर तुम्ही ग्रॅटिट्यूड करू शकता. गाडीमध्ये जेव्हा गाडी थांबते, बरोबर,
तेव्हा तुम्ही रेकीला कॉल करा. जिथे आपल्याला गाडीमध्ये आहे, ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, तेव्हा जेव्हा जेव्हा अर्धा तासासाठी गाडी कुठे थांबलेली आहे, तेव्हा तुम्ही रेकीला कॉल करा आणि एक एनर्जी बॉल तरी स्वतःसाठी घ्यायचा प्रोटेक्शनसाठी. ठीक आहे. आपल्याला सगळ्यांसमोर औरा क्लिन्झिंग प्रोसिजर करता येणार नाही, औरा प्रोटेक्ट करता नाही येणार, पण एक एनर्जी बॉल ग्रहण करू शकतो आपण. एक एनर्जी बॉल ग्रहण करायचा आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची. ते म्हणून सांगते की आपल्या मोबाईलमध्ये ते अफर्मेशन जे आपल्याला वाटतं आहे की मला ह्या गोष्टी पाहिजे, ते अफर्मेशन आपण रोज ऐकायची. रेकॉर्ड करून घ्या तुमच्या आवाजात, कारण आपल्या आवाजाची आपल्याला कनेक्टिव्हिटी जाणवते. बरोबर. तुम्ही तुमच्या Yes, ma'am. आवाजात रेकॉर्ड करा आणि ते रेकॉर्डिंग रोज ऐका. सकाळी ऐकायचं आणि झोपताना ऐकायचं. आपलं सबकॉन्शियस माइंड त्या पद्धतीने ट्रेन होतं. येस. ओके. येस. थँक्यू. थँक्यू. सगळ्यांना माहिती आहे, ज्यांना वाटतं आहे की माझं सेशन तुम्हाला आवडलं असेल, तर ज्यांना गरज आहे किंवा तुमची मैत्रीण असू द्या, तुमची बहीण असू द्या, फॅमिली मेंबर्स असू द्या, ज्यांना या ऊर्जांची गरज आहे, त्यांना आपल्या ग्रुपची लिंक शेअर करू शकता आणि त्यांना सांगू शकता माझा शिकवणं जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कोणत्याही 3 लोकांसोबत हे शेअर करा. येस. आणि डेली प्रॅक्टिस तुम्हाला समजली असेल, जे सेकंड लेवलला आले आहेत त्यांना मी आहे सोबत. जे नाही आले त्यांची मी खूप खूप आभारी आहे. फक्त प्रॅक्टिस करा. तुम्हाला पहिल्या लेवलला तुमची ऊर्जा स्वतःसाठी देखील मदत करत असते. या ऊर्जा तुम्ही स्वतःसाठी जर वापर करायचं ठरवलं तरी देखील तोच तुम्हाला सुंदर अनुभव येतो. कळतंय? जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वापरायला विचार कराल की स्वतःसाठी जरी आपल्याला एनर्जी पाहिजे आहे, स्वतःसाठी जर मी ऊर्जांचा वापर करायचं ठरवलं तरी तो सुंदर अनुभव तुम्हाला रेकी देत असते. येस. फक्त प्रॅक्टिस करा, अफर्मेशन करा, विजन बोर्ड बनवा. आणि स्वप्नाली मॅम, तुमच्या मुलीचं नाव काय आहे? सई शिरीष पाटील. हा, तिच्यासाठी आता तुम्ही ना आत्तापासून विजन बोर्ड बनवा. तिला आता पुढे लाईफ मध्ये काय पाहिजे ना, तिचा विजन बोर्ड वेगळा राहू द्या आणि तुमचा विजन बोर्ड वेगळा राहू द्या. ओके मॅम. ठीक आहे. छान. तिला काय आता तिची सुरुवात झाली आहे ना आयुष्याची, तर ही खूप सुंदर सुरुवात आहे की या वयामध्ये ती रेकी शिकेल आणि तिचं आयुष्य तिच्या परीने घडवेल. तिला तेच म्हटली मॅडम की आम्हाला वयाच्या या स्टेजवर भेटतंय, तुला आतापासून मिळतंय, तर तू खरंच. कर सुरुवात. आणि आपल्याला असं होतं ना की आपण इतकं सेल्फ डिपेंडंट होतो की माझ्या इमोशन्स मी सांभाळू शकते, तिथे मला कुणाच्या सपोर्टची हे इंडिपेंडंट म्हणजे फक्त इंडिपेंडंट वुमन आहे बा, म्हणजे मी फायनान्शियल इंडिपेंडंट आहे असं नाही होत. फायनान्स हा सगळीकडेच आहे, पण मी माझ्या जेव्हा इमोशन्स सांभाळते, मी माझं स्वतःचं स्वास्थ्य जे मला पाहिजे आहे ते मी जर मला खूप रडू येत आहे, माझ्या भावना मला सांभाळता येत असतील, तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मी माझ्या नातेसंबंधांमधले होणारे जे काही सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते मी जर स्वतः हँडल करू शकली, ती मी इंडिपेंडंट आहे. कळतंय? फायनान्शियल इंडिपेंडंट तर व्हायचंच आहे, पण एक व्यक्ती म्हणून आपल्याला याही गोष्टीमध्ये इंडिपेंडंट व्हायचंय की मला माझ्या इमोशन बॅलन्स साधता आलं पाहिजे, मला माझ्या मेंटल हेल्थची काळजी घेता आली पाहिजे. येस. कळतंय की मला माझ्या कुठल्याही म्हणजे जे रिलेशनशिपचे ब्लॉकेजेस आहे किंवा मला प्रत्येक वेळा असं वाटतं ना की मला कुणीतरी सपोर्ट केला पाहिजे, वाटतं की नाही मला हे धावून आले पाहिजे, हे नाते आले पाहिजे, ते नाते आले पाहिजे, ती गरज भासू नये याची देखील रेकीनी सोय केलेली असते. रेकी आपल्याला इतकं सारं सेल्फ लव्ह शिकवते की ते सेल्फ लव्ह करता करता, ती प्रॅक्टिस करता करता आपणच रेकीमध्ये कसं म्हणजे जगतो हे कळतच नाही. मॅम, ते दोघं भाऊ बहिणींना मी पाणी चार्ज करून वगैरे, म्हणजे मी त्यांना ते तुम्ही तुमचं करा असं मी त्यांना सांगितलंय, म्हणजे ते स्वतः तेवढं करताय. व्हेरी गुड. व्हेरी बाकीचं त्यांना म्हटलं आता तुम्ही स्वतः जॉईन व्हा आणि हो. स्वतः करा असं. त्यांना उन्हाळ्याची बॅच जॉईन करू द्या. आता मे महिन्यातला बॅच राहतील, त्यांची एक्झाम व्यवस्थित जाऊ द्या, मग ते 10 दिवस कंटिन्यू दोघांनाही बसवू द्या. हो मॅम. चालतंय? हो मॅम. येस. आणि मॅम, एक प्रश्न होता की बोला. आपण जेव्हा औरा क्लिनिंग करतो त्यावेळेलाच आपण आपले साथी चक्र त्याच एका म्हणजे बैठकीतच आपण केलं तर डबल आपण रेकीला बोलवायची गरज आहे गरज की नाहीये. त्या एकाच ह्याच्यात आपण कंटिन्यू करू शकतो? करू शकतो. एकाच प्रोसिजर मध्ये 40-45 मिनिटं लागतात, पण एकदाच आपलं सगळं रुटीन होतं. जर 6ला बसलो तर 6:40-45 पर्यंत सगळं संपतं असं. आणि असं काही टाइम आहे की जर माझं
म्हणजे 7 नंतर बसणं होते किंवा मी देवपूजेला बसते तेव्हाच मी कंटिन्यू 8-1 वाजता करते, तर तसंच चालेल? चालेल चालेल. फक्त ना आपल्याला 4 वाजताचा एकदम एक्झॅक्ट 4चा टाइम टाळायचा आहे आणि एक्झॅक्ट 7 वाजता नाही बसायचंय. मग 7 वाजून 10 मिनिटांनी बसू शकता, 4 वाजून 10 मिनिटांनी बसू शकता. आपल्याला जो आपला 12 ते 4 पर्यंत म्हणजे 4 पर्यंतच्या टाइम मध्ये आपल्याला साधना करायची नाहीये. 12 ते 4च्या हा, दरम्यान. या टाइमला नाही करायचं. सहसा 4:30ला बसा, 4:15ला बसा, 4ला एक्झॅक्ट नाही बसायचं, 7ला एक्झॅक्ट नाही बसायचं. मग मॅडम ब्रह्ममुहूर्तावर म्हणतात, मग ते जसं 3:15 ते तो टायमिंग ब्रह्ममुहूर्तावर तो मॅनिफेस्ट नाही, करण्यासाठी आपल्याला जे म्हणतात होतं. सूर्योदयापासून जे आधीचे पाऊण तास असतो, सूर्योदय जेव्हा होतो त्याच्या हं. अगोदरचा जो 1 तासाचा पिरियड असतो ना, तो ब्रह्ममुहूर्त पकडायचा. अच्छा. ठीक आहे. सहसा ज्या आपल्या जी ईश्वराची जी ऊर्जा जाणवते ती 4 वाजता नंतर प्रेझेंट असते. ठीक आहे. 4 ते 7 हा ईश्वराचा पिरियड आहे. 4 ते 6 ऍक्च्युली. मग 6 ते 8 आपण मनुष्यासाठी सांगितलं आहे की 6 ते 8 तुम्ही देवाची पूजा करा. हं. हा, असं. ठीक आहे. हे नव्हतं माहिती. हा. ठीक आहे. ठीक आहे, चला, थँक्यू. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? येस. ज्यांनी ऍडमिशन घेतली आहे त्यांनी संध्याकाळी आपली 9ची बॅच रेग्युलर होणार आहे, ती जॉईन करा. ज्यांना वाटतंय मला काही डाऊट्स आहे त्यांनी आपली 1 तारखेची बॅच जॉईन करू शकता. ज्यांना आवडलं असेल त्यांनी आपला लिंक तुमच्या 3 फ्रेंड सोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा. येस. धनश्री मॅम, तुमचे काही प्रश्न आहेत? ओके आहेत? ओके. श्रुती मॅम, नेहा मॅम, गुल्हाने मॅम. येस. हॅलो मॅम, हा, नमस्ते. बोला. स्माइल इव्हिनिंग. हा, श्रुती स्माइलिंग. मॅम बोला ना. मॅम, मला हे विचारायचं होतं, ते जे आता तुम्ही बोलले माझं थोडं मिस झालेलं आहे. त्या दिवशी हम्म. रेखीचं आव्हान कसं करायचं, हा हा. तर ते आणि त्याचा व्हिडिओ पण नाहीये. मला वाटतं तुम्ही त्या दिवशी मला रेखीचं अटेंडमेंट दिलं तेव्हा बोलल्या होत्या की ते एक व्हिडिओ लिंक शेअर केलेली आहे, तर बरं तुम्ही ते करू शकता, पण तो व्हिडिओ नाहीये बहुतेक. बरं, ठीक आहे. मी टाकते. रेकीचं आवाहन तुम्हाला सगळ्यांना सांगते की रेकीचं आपण आवाहन करताना आपल्याला पहिल्यांदा मी स्वतःची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. तुम्ही ज्या श्रद्धास्थान मानतात त्या ईश्वर गुरूंना आवाहन करा. नंतर मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे आणि मी रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक आहे. या पद्धतीने आपण रेकीची अच्छा. प्रार्थना म्हणायची. कळतंय? ओके ओके. हा. आणि मग हा. ते आपल्याला ते पांढऱ्या व्हाईट पिरॅमिड मधलं मेडिटेशन करायचंय. ते नाहीये माझ्या जवळ बहुतेक. बर, मग आपले रेकॉर्डिंग बघा किंवा मग तुम्ही परत बॅच जॉईन केलं तरी चालेल. मी ती जी रेकॉर्डिंग आहे ती पाठवते ग्रुप, म्हणजे ती युट्यूबला टाकते मी. चालेल. बरं बरं, ठीक. हा. आणि चालेल वाटलं चालेल. तर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही पहिल्या लेवलची बॅच परत 1 तारखेपासून जॉईन करू शकता, की जो मिस झालेला तुम्हाला असं वाटतंय की माझा हा टॉपिक मिस झाला, ते तुम्ही बॅच हम्म. जॉईन करून कव्हर करू शकता. चालेल. ठीक आहे. येस. चालेल चालेल. चालेल. ठीक. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. चला, थांबूया आता. येस, मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.